एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ठाण्यातील मुरबाडमध्ये प्रसूती काळा येणाऱ्या एका गर्भवती महिलेला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आणि वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे चक्क झोळीतून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे। ज्याची दखल घेत विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी सामान्यांचे सरकार अशी जाहिरातबाजी करणाऱ्या या सरकारच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आहे। हा व्हिडिओ ज्या मुरबाडमधील आहे तिथले आमदार भाजपचे असून तिथले भाजपचे खासदार गेली 5 वर्षे केंद्रात मंत्री होते। हे सरकारमध्ये रस्त्यांमध्ये चक्क 2 हातांनी कमिशन खाल्लं जातंय। पण मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू मंत्र्यांनी ॲम्ब्युलन्स खरेदीत खेकड्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दलाली खाल्ली, त्या मंत्र्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्ब्युलन्सही देता येऊ शकली नाही। त्यामुळेच प्रसूती काळा आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून न्यावं लागले। मुख्यमंत्री महोदय, सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणारच नाही का, असा सवाल विचारत रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स या समाज माध्यमावर ट्विट केलंय।